संपूर्ण राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। मंडळी, आरतीचा नेमका अर्थ काय असतो? गणेश पूजेत आरतीचं महात्म्य काय जाणून घेऊयात पंचांगकर्ते दाकरू सोमण यांच्याकडून। आरती गणेश पूजनानंतर आपण आरती म्हणतो। आरती ही ओरडून म्हणायची नसते, आर्त स्वरामध्ये, मधुर स्वरामध्ये आरती म्हटली पाहिजे। म्हणजे बघा, आरती ऐकल्यानंतर माणसाला प्रसन्नता वाटली पाहिजे, वातावरण प्रसन्न व्हायला पाहिजे आणि तसं ते होत असतं। फक्त आरती ही आर्त स्वरात म्हणायची आणि महत्त्वाची गोष्ट ओरडून म्हणायची नाही, तसंच ती शुद्ध म्हणायला पाहिजे। आपल्याकडे गणपतीची जी आरती केलेली आहे, सुख करता दुःख करता आपण म्हणतो, ती समर्थ रामदासाने रचलेली आहे। बघा, आरती कुणी रचली आहे हे आरतीच्या शेवटच्या ओळीमध्ये दिलेलं असतं आणि त्या माणसाचं नाव असतं। आपल्याकडे समर्थ रामदासांनी आरती लिहिलेल्या आहेत, गोसावी नंदन यांच्या काही आरती आहेत, अंकुशधारी यांच्या काही आरती आहेत। मोरया गोसावी हे तर गणपतीचे महान भक्त होते आणि म्हणूनच आपण त्यांचं नाव जोडतो गणपतीमध्ये। गणपती बाप्पा मोरया हे का म्हणतो, तर मोरया गोसावींचं सुद्धा नाव घेतो। म्हणजे बघा, ईश्वराचं नाव आणि त्याच्याबरोबर भक्ताचं नाव असं याच ठिकाणी झालेलं आहे। गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो। त्या मोरया गोसावींनी सुद्धा आरती लिहिलेल्या आहेत, अनेकाने आरती लिहिलेल्या आहेत। प्रत्येक देवतेच्या आरतीत, आरती म्हणजे स्तुती आहे त्या देवतेची आणि त्या देवतेचं वर्णन आरतीमध्ये केलेलं आहे। याच्यामध्ये बघा, प्रत्येक देवतेची आरती आहेच, नद्यांची आरती आहे, वनस्पतींची आरती आहे आपल्याकडे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। आरतीनं वातावरण कसं प्रसन्न होतं, म्हणूनच महत्त्वाची गोष्ट, विशेषतः काही ठिकाणी लाऊडस्पीकर लावतात आणि त्याच्यावरून आरती म्हणतात आणि ऐकणाऱ्याला त्याचा त्रास होत असतो। ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। आपले सण उत्सव आपण कशाला साजरे करतो, तर लोकांना आनंद मिळण्यासाठी साजरे करत असतो। म्हणून आरती ही आर्त स्वरात म्हणायची असते। आणखी एक गोष्ट मला मुद्दाम आरतीच्या संबंधात सांगायची आहे, ती म्हणजे गणेशोत्सव, गणपतीच्या गणेश चतुर्थीचा दिवस जवळ आला की आरतीचं पुस्तक शोधायचं नाही, तर वर्षात अगोदरच 4 महिने 6 महिने अगोदरच आरतीचं पुस्तक घ्यायचं आणि शुद्ध स्वरूपात म्हणायची। आता संकटी पावावे की संकष्टी पावावे, मी जर सांगायला गेलो तर 1 तास लागेल। आरती म्हणताना किती अशुद्ध प्रकारे लोक आरती म्हणतात, तशी म्हणता कामा नये। शुद्ध शब्द पाहिजे, शब्दोच्चार शुद्ध पाहिजे आणि तो प्रसन्नता, गोडवा पाहिजे, त्याच्यामध्ये माधुर्य पाहिजे आणि ते ऐकल्यानंतर मन प्रसन्न व्हायला पाहिजे। बघा, गणेश मूर्ती किती प्रसन्न असते, वातावरण किती प्रसन्न होतं आणि त्याच्यामध्ये आरती म्हटल्यानंतर किती प्रसन्नता येते। ही प्रसन्नता घरात यायला पाहिजे असेल तर वर्ष अगोदरच 4 महिने आरती शुद्ध स्वरूपात म्हणा। काही ठिकाणी महाआरती करतात, म्हणजे 1 तास 2 तास आरती, सर्व आरती म्हणत असतात। तिथे सुद्धा मला सांगायचं आहे, एकाने ठरवायचं क्रम कोणता घ्यायचा आणि त्यांनी सुरुवात करायची आणि इतरांनी लगेच ती आरती म्हणायला सुरुवात करायची। काही लोकांच्या तर आरती पाठ आहेत, कारण गेयत आहे त्याच्यामध्ये, कुणी आरती केली ते आपल्याला कळतं आणि आरतीमध्ये त्या देवतेचं महत्त्व आपल्याला वर्णन केलेलं आढळतं। तेव्हा आरती ही इतकी माधुर्यानं म्हणायची की ऐकणारा बरं वाटलं पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे, प्रसन्नता वाटली पाहिजे। ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे। महिलांनी गणेश पूजन केलं तर चालतं का, हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो। का महिलांनी म्हणू नये, गणेश पूजन करू नये? हो, कसं नाहीये, का शुद्ध आपण जे सोहळं करतो ना, ते पावित्र्यासाठी करत असतो, शुद्धतेसाठी, आपल्याला माहिती असेल। म्हणून सोहळं विशेषतः करोनाच्या काळामध्ये आपल्याला त्याचं महत्त्व पटलं की बाहेर उरल्यानंतर हातपाय धुतले पाहिजेत। तसं धूत वस्त्र, म्हणजे मी नेहमी सांगतो, अशुद्ध अस्वच्छ रेशमी वस्त्रापेक्षा शुद्ध स्वच्छ असं धूत वस्त्र, हे जरी कॉटनचं जरी असेल
आपला नेहमीचा पोशाख असेल तरी चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरण तसं असतं आणि त्यामुळे साहजिकच आपण जुने पद्धतीचे पेहराव करत असतो, परंतु ते शुद्ध, विशेषतः स्वच्छ वस्त्र पाहिजे आणि स्वच्छता पाळली पाहिजे. आणि मग पुरुषानं पूजा केली तरी चालेल किंवा महिलेने केली तरी चालेल. महिला पौरोहित्य आता झालेल्या आहेत. पौरोहित्य अनेक महिलांनी शिकलेल्या आहेत आणि त्या शुद्ध उच्चारात पौरोहित्य करतात. त्यामुळे गणपती उत्सवात सुद्धा अनेक ठिकाणी अनेक महिला पूजा सांगायला जातात आणि ही चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आता सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षण सुरू केलं. महिला यांना गणेश पूजा कशी करायची हे शिकता येतं आणि घरची महिला सुद्धा गणेश पूजा करू शकते. लक्षात घ्या, त्याच्या मागचा उद्देश काय. गणपतीची पूजा आपण का करतो, तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी करत असतो. हा उद्देश आपल्या लक्षात आला ना की मग आपण महिलेनी पूजा केली तरी चालेल, वृद्धांनी पूजा केली तरी चालेल, आपल्याला माहिती आहे आपल्या मुलानं सुद्धा पूजा केली तरी चालेल. फक्त त्याच्या हातून व्यवस्थित पूजा पार पडली पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि हे प्रशिक्षण पूजेचं हे घरातील प्रत्येकाला सुद्धा द्यायला हरकत नाही. लक्षात घ्या, पूजा करताना विशेषतः फुलं वाहतो किंवा पत्री वाहतो, दुर्वा वाहतो, ह्या ओल्या असता कामा नयेत. म्हणून त्या सुकवलेल्या पाहिजेत. कारण आपल्याला माहिती आहे गणेश मूर्ती ही मातीची मूर्ती असते आणि त्यामुळं पाणी त्याच्यावरती जास्त पडता कामा नये, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर आपण काळजी घेतली तर आपल्याला प्रसन्नता मिळते आणि आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करीपर्यंत गणेश मूर्ती सुद्धा जशी शुद्ध प्रसन्न आहे ना तशीच ती राहते. कारण प्रसन्नता हेच या पूजेमागचं सूत्र आहे. आणि भक्ती ही पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.